नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत नारळाच्या वड्या. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 3 वाटी नारळाचा खीस घेतलेला आहे. चमचाभर वेलची पावडर घेतलेली आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे. थोडंसं चमचाभर तूपही लागणार आहे आपल्याला. या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालून नारळाचा खीस आहे तो घालून घेणार आहे. याच्यामध्ये तूप गरम झालेलं आहे आपलं. या ठिकाणी मी हा नारळाचा खीस घालून घेणार आहे कढईमध्ये. थोडासा 1-2 मिनिटं आपण याला परतवून घेणार आहे. मग त्याच्यामध्येच आपण साखर घालून घेणार आहे. हे सर्व आपण एकत्र करणार आहे. त्याच्यामध्येच अर्धी वाटी दूध पण घालणार आहे आपण आणि मग छान शिजवून असं घेणार आहे आपण हे सर्व मिश्रण. थोडी साखर 1 वाटीला कमी घातली तरी चालेल, तुम्हाला जास्त गोड नको असेल तर. छान असं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्येच आपण 2 चमचे साय घालणार आहे आणि अर्धी वाटी दूध घालणार आहे. तर हे मी अर्धी वाटी दूध आणि 2 चमचे साय घेतलेलं आहे, ते पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया. छान असं मिक्स करून घेणार आहे आपण. हे मिश्रण दाटसर होईपर्यंत आपण असंच परतवून घेणार आहे. तुम्हाला दूध थोडंसं कमी वाटलं तर अजून दूध तुम्ही घालू शकता. आणि सर्व मिश्रण असं एकत्र मिक्स करून छान यातली साखर विरघळून दाटपणा येत नाही तोपर्यंत आपण याला परतवून घेणार आहे. घरच्या घरी सुद्धा आपण छान अशा नारळाच्या वड्या बनवू शकतो. रक्षाबंधन वगैरे किंवा एखाद्या कोणताही प्रसंग असो, तुम्हाला गोड असं काहीतरी बनवायचं असेल झटपट, तर ही नारळाची वडी सोपी आणि अगदी घरच्या घरी साहित्यातून बनणारी अशी आहे. असंच मिश्रण आपण दाटसर होईपर्यंत परतवून घेणार आहे. एका प्लेटला मी तूपही लावून घेतलेलं आहे. या ठिकाणी त्याच्यावर आपण वडी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. खोबऱ्यामधलं दूध आणि पाणी छान असं आटवून घ्यायचं. थोडंसं अजून याला आपण दाटसर करून घेणार आहे, म्हणजे आपली वडी छान सेट होईल. तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहे आपण थोड्या वेळाने. थोडंसं पाणी आटल्यानंतर वेलची पूड ही नेहमी शेवटीच घालायची, कारण छान असा वास त्याचा येतो म्हणून. तुम्हाला रंग घालायचा असेल याच्यामध्ये तरी तुम्ही घालू शकता. फूड कलर थोडासा घातला तरीही चालतो, पण याचा कलर येलो होतो. तुम्हाला प्लेन अशाच हव्या असतील रंगाशिवाय तर नाही घातला तरीही चालेल. तर आपलं यातलं पाणी आपण सुका व्हायला सुरुवात झालेली आहे. हा गोळा असा तयार झाला की मग आपण गॅस बंद करून घेणार आहे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये वेलची घालून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा याला. हळूहळू याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. पूर्ण हे मिश्रण तयार झाल्यानंतरच आपण प्लेटमध्ये काढून घेऊन सेट करणार आहे. याला दाबून घेणार आहे. आपले हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता दाटसर झालेलं आहे. आता आपण याला प्लेटमध्ये सेट करून घेऊया आणि वरतून
वड्या पाडून पिस्त्याचे काप घालून घेऊया. असं लाटसर गोळा बनू लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण गॅस बंद करणार आहे आणि गरमच वड्या सेट करून घेणार आहे. नारळाच्या वड्या पाडून झालेल्या आहेत माझ्या. मी ताटामध्ये हे मिश्रण पसरवून घेऊन एका वाटेच्या बुडाला तूप लावून ह्या वड्या अशा प्लेन करून घेतल्यानंतर काप मारून घेतले. त्याच्यावर थोडंसं पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत. आता आपण याला सेट होऊन देणार आहे. नंतर आपल्या ह्या नारळाच्या वड्या तयार होतील, मग आपण काढून घेऊया याला. खोबऱ्याच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. कशा छान बनलेल्या आहेत. ह्या जाडसरच कापून घ्यायच्या आणि मग त्याच्यानंतर सेट झाल्यानंतर आपण ह्या खाऊ शकतो. आता ह्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की बनवून बघा. खोबऱ्याच्या वड्या घरच्या घरीच बनणारी ही सिंपल अशी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.